अगदी थोडक्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे धुळे लोकसभा मतदारसंघातला की आमच्या धुळ्यातील नागरिकांना टक्केवारी मुक्त धुळे लोकसभा व्हायला पाहिजे हीच सर्वात महत्त्वाचा हाच प्रश्न आहे. कारण आमच्यासारखे अनेक युवकांना मी एक माजी सरपंच म्हणून एक जबाबदार व्यक्ती होतो त्यावेळी अशा सर्व गोष्टींना मला फेस करायला लागलं. नेमक्या टक्केवारीचं काय तुमचं म्हणजे म्हणणं काय नाही? आमचं म्हणणं असं आहे की जेव्हा ही कोणतेही काम आम्ही आमच्या खासदारकडे जात होतो विचारण्यासाठी तेव्हा त्यांचा पीए जो कोणी असेल तो सरळ टक्केवारी म्हणून टक्केवारी मागत होता ते असं त्यांचा. अगदी थोडक्यात बीजेपीच्या यांनी आता प्रश्न केला होता की मी मास्तर आहे, पण मास्तरांचे असे कोणते यांनी प्रश्न सोडवले. मी स्वतः सेटनेट PhD धारक आहे 2014 पासून. तर यांच्या शिक्षण मंत्र्यांना खरी शिकवण्याची गरज वाटते मला. यांच्या शिक्षण मंत्र्यांनी इतके विनोदी शिक्षण आदेश काढलेले आहेत आणि आतापर्यंत शिक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. लोकसभा येतो लोकसभा स्तरावरचे मुद्दे आपण मांडतो. अगदी थोडक्यात स्वातंत्र्य लढाईच्या वेळेस या बीजेपी आणि RSSच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला आणि आज ते आम्हाला देशप्रेम शिकवत आहे. आम्हाला देशप्रेम शिकवणाऱ्यांना विचारायचं आहे की रात्री 12ला जाऊन बिर्याणी कशी खाल्ली पाकिस्तान. अगदी थोडक्यात 2 मिनिट शांतता थोडक्यात हे काय सर धुळे जिल्ह्यात प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे. या सरकारने शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर करून सुद्धा कोणतेही फायदे दिले नाही. म्हणजे भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी का व्यापाऱ्यांसाठी किंवा उद्योगपतींसाठी शेतकऱ्यांची फसवणूक केली, कर्जमाफी फसवी केली, शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत. पियाला गुरांना पाणी नाही, माणसांना पाणी नाही. प्रचंड नालायक सरकार आहे. आपण वैयक्तिक